आज आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोनचं प्रिपरेशन अल्कोहोलपासून कसं करतात हे बघायचं आहे. सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा, अल्कोहोलपासून अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करत असताना अल्कोहोलचे 3 टाईप आहेत: प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल किंवा या तिन्ही टाईपचं अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये कन्व्हर्जन करत असताना तुम्हाला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करावं लागतं. When aldehydes and ketones are undergoes oxidation, we get alcohol. One thing you must be noted that there are 3 types of alcohol: primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. Tertiary alcohol cannot undergoes oxidation. This means that it cannot give aldehyde and ketone. Only primary alcohol and secondary alcohol can undergoes oxidation. We get aldehyde and ketone. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, अल्डिहाइड प्रिपेअर करण्यासाठी अल्कोहोल मधला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की तुम्हाला तिथे अल्डिहाइड मिळेल. म्हणजेच काय, प्रायमरी अल्कोहोल व्हेन अंडरगोज ऑक्सिडेशन इट गिव्स अल्डिहाइड, व्हाईल सेकंडरी अल्कोहोल व्हेन अंडरगोज ऑक्सिडेशन इट गिव्स कीटोन. मग ऑक्सिडेशन करण्यासाठी तुम्हाला काय वापरता येईल, तर काही ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ऍसिडिक KMnO4, ऍसिडिक K2CR2O7 किंवा CrO3. ओके, पण पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करत असताना हे ऑक्सिडायझिंग एजंट वापरून चालणार नाही. कारण प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन जर तुम्ही अल्डिहाइड मध्ये करत असताना हे ऑक्सिडायझिंग एजंट जर वापरले तर हे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतात. मग प्रायमरी अल्कोहोल पासून मला फक्त अल्डिहाइड पाहिजे, तर मग काय करावं लागेल, तर प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करण्यासाठी तुम्ही एकतर PCC किंवा PDC वापरायचं. ओके, सो प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करण्यासाठी तुम्हाला एकतर PCC किंवा PDC वापरावं लागेल. सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करत असताना ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही एक रिएजंट वापरू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला प्रायमरी अल्कोहोलचं, आपण घेतलं एक्झाम्पल CH3CH2OH, याचं नाव आहे इथेनॉल. त्याचं मी ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन करायचं आहे, नेसंट ऑक्सिजन वापरेल. सिंपल ऑक्सिडेशन मी करतोय, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन मला अल्डिहाइड मध्ये करायचं आहे, तर काय वापरावं लागेल, एकतर PCC किंवा PDC. मग रिएक्शन कशी करायची, OH मधला एक ऑक्सिजन आणि CH2 मधला एक ऑक्सिजन, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यामधला एक ऑक्सिजन आणि CH2 मधला एक ऑक्सिजन बाजूला करायचा. म्हणजे काय राहील, CH3 आहे तसा CH2 मधला एक ऑक्सिजन काढला म्हणजे CH, आणि या OH मधला एक ऑक्सिजन काढला म्हणजे काय राहील O. इथले 2 हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन कंबाइंड, देयर इज लॉस ऑफ H2. सो इथेनॉलचं कन्व्हर्जन, या कंपाऊंडचं नाव आहे एसिटाल्डिहाइड. सो प्रायमरी अल्कोहोल ऑलवेज गिव्स अल्डिहाइड. सो इथे आपल्याला काय मिळालंय, इथेनॉल इज कन्वर्टेड टू एसिटाल्डिहाइड. समजा मी सेकंडरी अल्कोहोल घेतला CH3OH, याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ठीक आहे, सो त्याचं मी ऑक्सिडेशन केलं, पण मला PCC आणि PDC वापरून चालणार नाही, कारण हा वीक आहे, वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणून मला इथे काय वापरावं लागेल, ऍसिडिक KMnO4 तरी वापरा
किंवा ऍसिडिक K2Cr2SO3 वापरा किंवा CrO3 वापरा. मग रिएक्शन कशी होईल? OH चा H, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यामधला H, सो हे दोन H आणि हा H, सॉरी हे दोन H आणि हा O कंबाईन होईल. देयर इज लॉस ऑफ H2. सो काय राहिलं बघा, CH3 आहे तसा, CH3 आहे तसा, इथला H गेला, इथला H गेला, हा O राहिलेला आहे, तो O मी वरती लिहिला आणि दोघांमध्ये डबल बॉन्ड. सो दिस इज ऍसिटोन. सो दिस इज अ कन्वर्जन ऑफ आयसोप्रोपाइल अल्कोहोल इनटू ऍसिटोन. म्हणजेच काय, प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन करस्पॉन्डिंग अल्डिहाइड आणि केटोन मध्ये होत असताना OH वरचा हायड्रोजन जर काढायचाच आहे, तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरचा हायड्रोजन काढणं गरजेचं आहे. जर मी टर्शरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेतलं अशा पद्धतीने, ओके, याचं जर मी ऑक्सिडेशन करायला गेलो इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक KMnO4, आहे का नाही, या कंपाऊंडचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. तर ऑक्सिडेशन होत असताना OH वरचा H आणि तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरचा H, पण या कार्बन वरती Hच नाही आहे, म्हणजे इथे ऍसिडिक हायड्रोजन नाही, म्हणजे टर्शरी कार्बन वरती हायड्रोजन नसल्यामुळे, रिमूव्हेबल हायड्रोजन नसल्यामुळे, ऑक्सिडायझेबल हायड्रोजन नसल्यामुळे इथे तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन मिळणार नाही. ठीक आहे. सो सिंपली लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये करण्यासाठी PCC किंवा PDC वापरायचं आहे. सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन ऑलवेज कीटोन मध्ये होतं, त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिडिक KMnO4, ऍसिडिक K2Cr2SO7 किंवा CrO3 वापरा. पण टर्शरी अल्कोहोल पासून तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन मिळत नाही. त्याच्या पाठीमागे रिझन काय आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती हायड्रोजन नाही. सो अशा पद्धतीने आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन अल्कोहोल पासून प्रिपेअर करता येईल.